नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. वीज जोडणी व मीटर तपासणीसाठी आलेल्या महावितरणचे कर्मचारी व पिंपरी गावाच्या ग्रामस्थांमध्ये शाब्दिक वाद होऊन धक्काबुक्कीत रूपांतर झाले. या ठिकाणी गोंधळ पाहण्यासाठी आलेला वृद्ध हा धक्काबुक्कीत खाली पडले. त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनेने ग्रामस्थांनी महावितरणच्या 8 कर्मचाऱ्यांना घेराव घालत घटनास्थळावरून जाऊ दिले नाही. तसेच दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय वृद्धाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यामुळे शहादा तालुक्यातील पिंपरी गावात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला. भिंत फोडून चोरट्यांनी मोबाईल दुकानात धाडसी चोरी केल्याची घटना तळोदा येथे घडली. या दुकानातून सुमारे 50 ते 55 लाख रुपयांचे मोबाईल चोरट्यांनी लांबविले आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली. चोरटे हे तोंडाला रुमाल बांधून आले असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या आधारे पोलीस धाडसी चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेत आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांचा लाभ देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 50,000 रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेमध्ये 50,000 रुपयांचा लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करण्याची घोषणा केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खडख नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त मंगेश वाघ यांनी कळविली आहे. नंदुरबार शहर वाहतूक शाखा व अक्कलकुवा पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली आहे. आतापर्यंत 954 वाहनधारकांवर मोहिमेअंतर्गत कारवाई झाली. तसेच वाहतूक नियमांचे पालन करून हेल्मेटचा वापर करणाऱ्या दुचाकी चालकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत माय भारत केंद्रातर्फे 1 जुलै ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत नंदुरबार व धुळे जिल्ह्यात मेगा रजिस्ट्रेशन ड्राईव्ह राबविण्यात येत आहे. या माय भारत नोंदणी अभियानाला सुरुवात झाली असून युवक युवतींनी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी भूषण पाटील यांनी केले आहे. नंदुरबार येथील शेतकरी सहकारी संघाच्या खत विक्री केंद्राला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी इफ्को खत कंपनीच्या नॅनो युरिया व नॅनो DAP प्रचार रथाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा कृषी विकास अधिकारी किशोर हाडपे, मोहीम अधिकारी सचिन देवरे, शेतकरी संघाचे अध्यक्ष BK पाटील, मॅनेजर कृष्णा पाटील, कृषी अधिकारी गुणनियंत्रण मोहनसिंग राजपूत, सुरेश साठे, इफ्कोचे जिल्हा प्रतिनिधी अमोल थेट आदी उपस्थित. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्कांची मान्यता अधिनियम 2006 अंतर्गत पात्र वनहक्कधारकांना शेतकरी म्हणून अधिक सक्षम महसुली ओळख मिळावी आणि शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वनहक्कधारकांसाठी स्वतंत्र गाव नमुना 7E, वनहक्कधारकांचे अधिकार अभिलेखपत्र आणि पिकांच्या नोंदीसाठी स्वतंत्र गाव नमुना 12E, पिकांची नोंदवही या नवीन अभिलेखांना मान्यता देण्यात आली आहे. याबाबत महसूल व वन विभागाने दिनांक 10 जुलै 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित केला असून हा निर्णय आदिवासी विकास विभाग व वन विभागाच्या सहमतीने घेण्यात आला आहे. शहादा येथील प्रणिका प्रफुल्ल पाटील हिने आंतरराष्ट्रीय ॲकेक स्पर्धेत यश मिळविल्याने विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत एक क्रीडांगण या अभिनव उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात आदिवासी ग्रामपंचायती, आश्रमशाळा आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळून 100 क्रीडांगणे विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। यावेळी सुरू असलेल्या बांधकामांची प्रगती, नवीन सुविधा, खेलो इंडिया अंतर्गत प्रस्ताव तसेच ग्रामीण भागातील क्रीडा पायाभूत सुविधांच्या विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। बांधकाम विभागाने सुरू असलेली दुरुस्तीची कामे जुलै अखेर, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम जुलै अखेर, तर नवीन वसतिगृह डिसेंबर अखेर पूर्ण होणार असल्याची माहिती दिली। ॲट्रॉसिटी जीव गमवावा लागलेल्या पीडित व्यक्तीच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय समाज कल्याण विभागाने गतवर्षी घेतला होता। या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 3 पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे। वारसाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना वर्ग 3 किंवा वर्ग 4च्या श्रेणीत नोकरी देण्यात आली आहे। शासकीय नियमांमुळे काही वारसांचे पुनर्वसन करण्यात मर्यादा येत असून 6 वारसांनी जमिनीची मागणी केली आहे। अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या।